डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये विधेयकावरून शाब्दिक युद्ध। ट्रम्प यांच्याकडून मस्क यांना धमकी तर मस्ककडून ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप। मस्कचे सगळे सरकारी करार रद्द केले जातील, ट्रम्प यांची धमकी। ट्रम्पचं विधेयक जनतेच्या पैशाचा अपव्यय, मस्क यांचं ट्विट। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं अमेरिकेसमोर पुन्हा लोटांगण। भारतासमोर चर्चा करण्यासाठी मदत करा, पाकिस्तानची अमेरिकेला विनंती। पाक पंतप्रधान शहबाज शरीफची डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती। पाक हाफिज सईदला कधीही भारताच्या स्वाधीन करणार नाही। हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या संरक्षणाखाली। हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याचं विधान। भारतात दंगे घडवण्याच्या इराद्यानंच पाकने पहलगाम हल्ला घडवला। ऑपरेशन सिंदूर पाकला कायम पराभवाची जाणीव करून देईल। जम्मू काश्मीरच्या कटरामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकवर हल्लाबोल। कॅनडाकडून भारताला G7 शिखर परिषदेचं निमंत्रण। पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचा फोन। कॅनडाच्या पंतप्रधानांकडून मोदींना फोनवरून परिषदेचं निमंत्रण। गौण खनिज उत्खननावर असणारा आता ड्रोनचा वॉच असेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय। अवैध उत्खनन थांबवण्यासाठी होणार फायदा। राज्यातील खाणींच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर केला जाणार। ड्रोन सर्वेक्षणामधून खाणपट्ट्यांमधील पूर्वीचं खोदकाम, चालू खोदकाम याची सविस्तर माहिती मिळणार। अवैध गौण खनिज उत्खननाला चाप बसणार। मुस्लिम समाजानं जशी ईद साजरी करतात तशीच ईद साजरी करावी। बकरी ईदच्या निमित्तानं मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी मी हतबल होतो। नवनियुक्त चेअरमन नावेद मुश्रीफ चांगलं काम करतील ही अपेक्षा। गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र। मुंबईच्या बाहेर बदली झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त पुन्हा मुंबईत। एकूण 11 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पुन्हा मुंबईमध्ये बदल्या।